तिचा खेळ आहे ना. महाराष्ट्र ज्या ज्या वेळी यशाच्या शिखरावर पोहोचला त्याच वेळी काळाने आमचे सर्वात मोठे आधारस्तंभ हिरावून नेले. मग ते विलासराव देशमुख असोत, लोकनेते गोपीनाथ मुंडे असोत, आर पाटील म्हणजे आमचे आबा असोत किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. या प्रत्येकाने आपल्या रक्ताचं पाणी करून महाराष्ट्राचा मान उंचावला. पण आज हे चेहरे फक्त भिंतीवरच्या फोटोत उरलेत. महाराष्ट्राच्या राजकारणातले ही अशी नावं आहेत जी कधीच भरून न निघणारी पोकळी निर्माण करून गेली. आणि आज इतिहास स्वतःला पुन्हा आठवण करून देतोय. आज जेव्हा आपण दादांकडे पाहतो तेव्हा तोच विचार, तीच अस्वस्थता पुन्हा एकदा मनात येते. कामाचा अफाट झपाटा, शब्दांचा पक्का माणूस आणि प्रशासनावर असलेली जबरदस्त पकड. दादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं असं वादळ ज्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा विचार करणारा हा लोकनेता आज पुन्हा एकदा नियतीच्या वळणावर उभा आहे. शेवटी आम्ही फक्त एवढंच म्हणू शकतो, तुमचं काम, तुमची स्वप्न, तुमची दिलेली दिशा हाच आमचा महाराष्ट्राचा खरा वारसा असेल. महाराष्ट्र तुमचं ऋण कधीच विसरणार नाही. तुम्ही दिलेला विकासाचा वारसा आम्ही प्रामाणिकपणे जपून ठेवू. महाराष्ट्राच्या या महान सुपुत्रास, लोकनेत्याला, सर्वांच्या लाडका दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.